नेवासा फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रमाई जयंती जल्लोषात भीमसैनिकांचा प्रचंड जनसागर। नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रमाई जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात जयभीमचा गजर, घोषणाबाजी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिसून आला। या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रमाईंच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे योगदान आणि समाजजागृतीतील भूमिका स्पष्ट केली। त्यांनी रमाई जयंतीच्या शुभेच्छा देत सांगितले की रमाईंचे विचार म्हणजे स्वाभिमान, त्याग आणि समाजाला जाग ठेवणारी प्रेरणा आहे। यावेळी सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गणेश सगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत रमाईंच्या विचारांची आजच्या समाजाला नितांत गरज असल्याचे ठामपणे सांगितले। रमाईंच्या प्रेरणेतूनच बहुजन समाज उभा राहिला आहे, हा इतिहास विसरून चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगत समाज एकत्र ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। याप्रसंगी मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। तसेच संत गाडगे महाराज आश्रम भानसहिवरे येथील मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांनी माता रमाई यांच्या जीवनचरित्राची माहिती सांगून माता रमाई यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यासाठी व आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी गवऱ्या व सरपण विकून संसार केला याची माहिती दिली। तसेच मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी त्यागमूर्ती रमाई यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत दुःख पचवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाची साथ दिली, ज्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजपरिवर्तन घडवले। याप्रसंगी मुकिंदपूरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री सतेश दादा निपुंगे, मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे, मुकिंदपूर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब केदारे, मुख्याध्यापक कांबळे सर, भास्करमामा लिहिणार, पत्रकार आबासाहेब शिरसाट, भीमशक्तीचे पप्पूभाऊ कांबळे, मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे, मक्तापूर सरपंच अनिल लहारे, स्वी सहाय्यक बाळासाहेब सोनवणे, संतोष साळवे, खरात साहेब, रभाजी इंगळे। या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित भीमसैनिकांनी रमाईंच्या कार्याचा गौरव करत समाज संघटित ठेवण्याचा संकल्प केला। रमाई जयंतीचा हा कार्यक्रम शांततेत, उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। महाराजांनी केला होता आणि त्यावेळी बाबासाहेबांनी एक पटका टिचवला होता, फेटा, जो तो फेटा या माता रमाईंनी परिधान केला। त्या लांब उभ्या राहिलेल्या रमाईकडे बाबासाहेबांची नजर गेली, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, एवढी लांब का उभे आहेस रमाई? बाबासाहेब त्यांना प्रेमाने रामू असं म्हणाले, रामू एवढ्या लांब उभी का आहेस? तेव्हा माता रमाई बाबासाहेबांना म्हणाले, हा जो आमचा सगळा समाज आहे तो तुम्हाला भेटण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहे, तर तुमची पत्नी आहे तुम्हाला तेव्हाही भेटू शकते, अशी सर्वांची अशी माता रमाई यांच्या माता रमाईंचे 27 मे निधन झाले आणि माता रमाई आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मला सर्वांचे आभार मानतो आणि मला 2 शब्द सांगितले। त्याचप्रमाणे आपल्या त्याचप्रमाणे आपले जुने माता रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी कुटुंबामध्ये झाला। त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यावेळेस वयाच्या 7व्या वर्षी रमाईचं 7 वर्षाचे बाबासाहेबांचं 14 वर्षाचे त्यावेळेस त्यांचा विवाह झाला। त्यावेळेस बालविवाहाला शासनाची मान्यता होती त्या काळी। त्यावेळेस विवाह झालेला असताना खऱ्या अर्थानं
रमाईंना त्याग करतात कारण की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्याग केले. त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं मरण पाहिलं, पुढच्या मुलांचं मरण पाहिलं, बाबासाहेबांचे वडील त्यांचंही निधन पाहिलं. मग त्यांनी एवढे त्यांच्या घरामध्ये मरण पावले होते, मरणच झालं होतं, केल्या झालं होतं. परंतु त्यांनी त्यांच्या सर्व दुःखाला बाजूला घेऊन आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पहाटे 4 वाजता अगोदर आणि रात्री 8च्या नंतर गौऱ्या थापून सरपंच अक्षरशः 9 वर्षाचा जमा करायचा आणि बाबासाहेब कोण करायचं या गोष्टी बघून बाबासाहेब त्यावेळेस 1923 साली बॅरिस्टर स्पर्धेत घ्यायसाठी लंडन या ठिकाणी गेलो. त्यावेळेस बाबाईने अत्यंत हलाखीचं जीवन काढून त्यांच्या लेकरांचं संगोपन केलं. त्यावेळेस आणि आले होते बाबासाहेबांना पाठवलं. आता रामायणनी त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं कार्यकर्ते आज लंडनहून आलात त्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे असं माता रामायण त्यावेळेस आणि पचारीचा पैसा दिसून आदरणीय बाबासाहेबांच्या माता रामायणना सर्व मान्यवरांच्या आणि माता रामायणचं आयुष्यमान होतं अवघड 39 वर्ष. 1898 मध्ये जन्म झाला आणि 1935 मध्ये त्यांचं निधन झालं. म्हणजे अवघ्या 39 वर्षामध्ये त्यांनी त्याग म्हणून त्यांना संबोधलं जातं. त्यांनी खऱ्या अर्थाने महामानव बाबासाहेबांना या लेवलला जाण्यासाठी माता रमाईचा पूर्ण सहकार्य आहे की माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने त्याच माता रमाईंना जयंतीचं अधिक शुभेच्छा देतो. त्याचा मानवंदना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय शिराखा बाळासाहेब सोनवणे साहेब आपल्या शिर्डी मतदारसंघातील विनंती करून
थांब ना वरून थांब ना. हा काढतो. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.